फ्रेंड्स, तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे शेवची रेसिपी. आपली छान कुडकुडीत शेव. तर याच्यासाठी आता घेतलं आम्ही बेसनाचं पीठ. तर आता आम्ही इथे घेतले 4 वाट्या बेसन पीठ. तर याच्यामध्ये आता घालायचं चवीनुसार मीठ, हिंग छोटे 2 चमचे, आपले फोडणीच्या पाळ्यातले जे छोटेसे 2 चमचे असतात तेवढे 2 चमचे हिंग घातले आम्ही याच्यामध्ये. आता तिखट घालणार आहोत. किती? तर याच्यामध्ये घातले आता 1.5 चमचा तिखट, लाल तिखट. ओवा घेतला आहे आम्ही इथे, छोटा 1 चमचा ओवा पण घालायचा याच्यामध्ये. तर ही माझ्या सासूबाईंची जुनी पारंपरिक पद्धत आहे. तर अशा पद्धतीची जर तुम्ही शेव केली तर ती मऊ अजिबात पडत नाही. तर तुम्ही सगळं बघून घ्या मी किती प्रमाणात टाकते ते. सगळं मिक्स केलं आहे. तर या पिठामध्ये आता मोहन टाकायचं, म्हणजे तेल एक मोठा चमचा चांगलं कडकडीत गरम करायचं आणि या पिठामध्ये टाकायचं. तर हे सगळं आता मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये आता पाणी घालणार आहे. गार पाण्यानेच हे भिजवून घ्यायचं. तो ग्लास दाखवा सगळ्यांना, एवढा एक ग्लास. तर या ग्लासाने अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलं आहे माझ्या सासूबाईंनी. आता हे छान असं मळून घ्यायचं. तर आपण भज्याचं पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं असं घट्टसर हे पीठ करून घ्यायचं, म्हणजे आपली शेव छान होते. आता लगेचच याची शेव करून घ्यायची. तर लगेचच तेल गरम करायला ठेवायचं दुसरीकडे आणि छान तेलात शेव अशी सोडायची. तर हा चकलीचा साचा आहे. ह्याच्यामध्येच आम्ही खालची त्याची ती जाळी चेंज करणार आहोत आणि त्याचेच आपण शेव पाडून घेणार आहोत. तर ही आपण एकदम बारीक शेवची अशी घेतलेली आहे जाळी आणि आता ही आपण चेंज करणार आहोत. हां, आता आपण या साच्याला आतून असं तेल लावून घेणार आहे. तर हे बघा, माझ्या नणंदबाई इथे साच्याला तेल लावत आहेत आतमधून. तर असं ते पीठ आता या साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि इकडे आपण तेल गरम करायला ठेवले. हे तेल असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्येच या साच्याने अशी शेव सोडायची. तुला तेल छान असं कडकडीत गरम झाले. आपण याच्यामध्ये आता शेव सोडणार आहोत. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण कंप्लीट साहित्य आणि कशी बनवायची शेव ते दिलेलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता त्याच्यासाठी. तर आमच्याकडे आहे चैत्रगौरीचं हळदी कुंकू, त्याच्यासाठी आम्ही बनवत आहोत ही शेव. तर तुम्ही बघू शकता तेवढ्या पिठाची एवढी अशी सगळी शेव झालेली आहे. तर हे एकदम अचूक प्रमाण आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा कशी होते तुमची शेव. आमची तर एकदम मस्त झाली, कुरकुरीत अशी. तिखट मीठ एकदम मस्त पडलं होतं. तुम्ही पण करा आणि सांगा कशी होती.